For generations, peacocks have signaled the arrival of rain. But in Morachi Chincholi, a village known for its peacocks, the story beneath this beauty was one of water scarcity and hardship. मोर आहे म्हणूनच चिंचोली आणि चिंचेची झाडं भरपूर आहेत, त्याच्यामुळं मोराची चिंचोली नाव पडले. खूप वर्षापासून हजारो वर्षे मोराचं वास्तव्य या गावात आहे. मोर पाण्यासाठी लोक इथं बाहेरून येत असतात. जर श्रावण महिना असेल, उन्हाळ्याचे सुट्टीचे दिवस असतील, 10-20 हजार पर्यटक असतात. जरी चिंचोली गावामध्ये आपल्याला ॲग्रो टुरिझम सेंटर्स दिसत असतील, तरी ही गावामधली जी रियालिटी आहे ही अत्यंत वेगळी आहे. गावातले 95 ते 98% जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह आजही शेतीवरच अवलंबून आहे. फेब्रुवारी तरी जायचा थोडं पाणी राहायचं, पण मार्चमध्ये अजिबात पाणी नाही. 8 महिने काम राहतं, बाकीच्या दिवसात काहीच नाही. पुढले 4 महिने काहीच नाही राहत. पाणी नसल्यामुळं शेतीला काम नाही आणि काहीतरी उत्पन्नाचा सोर्स म्हणून आमच्यातला एक जण बाहेर कुठंतरी, कुटुंबातला एक जण कुठंतरी बाहेर कामासाठी जातोच, पुण्याला वगैरे. कधी अवकाळी पाऊस, निसर्ग पण साथ देत नाही ना. This wasn't just the reality of Morachi Chincholi, but a shared struggle of many villages across the region. With the support of John Deere and the communities, WOTR launched Project Samruddhi across 16 villages to address these challenges collectively. आणि जिरायत शेतीमुळं एक शाश्वत प्रकारचं जे उत्पादन आहे शेतकऱ्यांना भेटत नाही, त्यामुळे शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय त्या शेतकऱ्यांना करावे लागतात. तर हाच प्रश्न किंवा हीच अडचण आपण डोळ्यासमोर ठेवून आपण सगळ्यात सुरुवातीला जलसंधारणाच्या कामावर फोकस केला. जलसंधारणाच्या कामामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असतील त्या प्रकारची कामं केली. उदाहरणार्थ आपण नाला खोलीकरणासारखी कामं केली, जेणेकरून जास्तीत जास्त नाल्यामध्ये पाणी साठवून राहील, ग्राउंड वॉटर रिचार्ज होईल. हे चित्र कधी आम्हाला सप्टेंबर नंतर पाहायला भेटलं असतं, यंदा जूनमध्येच पाहायला भेटलं. आता वॉटरने काय केलं, जे डोंगराला चर वगैरे घेतलेत का, त्या चारामध्ये पाणी झिरलं आणि जिवंत पाणी साठा चालू झाला. पाणी उपलब्ध झाल्यानंतर शाश्वत शेती कशा प्रकारे करायला पाहिजे, वातावरणाशी मिळती जुळती शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे, ही शेती करायची आपण शेतकऱ्यांना शिकवली. यामध्ये पीक प्रात्यक्षिक असतील, शेतीशाळा असतील, पिकांच्या नवीन व्हरायटी असतील, नवीन पीक असेल, ह्या सर्व गोष्टी आपण शेतकऱ्यांना शिकवल्या. As water security improved, communities began exploring small but steady ways to support their households. Change wasn't limited to the farms. Schools too became a focus, making sure children had spaces where they could learn, grow, and feel safe. मागच्या वर्षी आम्ही काय करत होतो, पहिला आमच्याकडं ग्रीन बोर्ड होता आणि त्याच्यामध्ये खडूचा वापर आम्ही करत होतो. पण आता जेव्हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आलाय तेव्हापासून मुलांचं आकर्षण खूप वाढलेलं आहे. सगळ्यांचं लक्ष फळ्याकडे असतं की मॅडम काय काढणार आहेत आता आकृती आणि ते कसं तयार होतंय ते इतकं बारकाईने पाहत असतात की त्यांना इकडं तिकडं कितीही गोंधळ असला तरी त्यांचं लक्ष तिकडं जात नाही आणि शिकण्याकडे त्यांची रुची अधिक वाढलेली आहे. Alongside this, women's groups took on new opportunities, finding ways to reduce losses, add value, and earn a fair return for their effort. Step by step, Morachi Chincholi is moving towards stability, where water lasts longer, families find steadier incomes, and the village looks ahead with confidence.